आमच्या पण माझ्या पण प्रणोती चौगुले मॅडम, उपप्राचार्या रुपाली चौगुले मॅडम, कोमल मॅडम तुमच्या लाडक्या, खूप सुंदर वर्णन केलं सगळ्यांनी कवितेमधनं आणि ते आतून आलेलं असतं. क्रिएटिव्हिटी ह्याच्यामधनं सिद्ध होते तुमची. तर म्हणजे काहीतरी रिझल्ट तर तुम्ही दाखवला इथं मॅडमना. तर त्यांचं सर्वांचं पहिल्यांदा मी आभार मानते. शेवटी आभार मानायचं असतं पण सुरुवातीला करते कारण त्यांनी बोलवलं मला आणि मला वाटतं इकडं संधी असं आली असेल दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा इकडं तुमच्याबरोबर संवाद साधण्याची आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचं सुरुवातीलाच मी आभार मानते माझा. तर आज आपण इथं सगळेजण जमलेलो आहोत गुरुपौर्णिमाचा उत्सव साजरा करण्यासाठी. तर प्रत्येक सणाच्या पाठीमागं काहीतरी कथा असते, बऱ्याच जणींनी सांगितली पण. तर गुरुपौर्णिमा ही पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. पौर्णिमा आपल्या हिंदू धर्मानुसार एका वर्षामध्ये किती येतात? पौर्णिमा एकूण आपल्या हिंदू धर्मानुसार एका वर्षामध्ये किती असतात? 12 असतात. अमावस्या 12 असतात आणि पौर्णिमा 12 असतात. तर प्रत्येक पौर्णिमेला नाही, परंतु ज्या काही ठराविक 5-6 पौर्णिमेला तरी आपला हिंदू धर्मामध्ये उत्सव साजरा होतो. आपण मराठी माणसं आहे त्याच्यामुळे थोडंसं मराठी महिने, हिंदू धर्मामधले उत्सव थोडेसे आपल्याला माहिती पाहिजे. तर आता पुढच्या महिन्यात येणारा मला वाटतं राखी पौर्णिमा येते. याच्या पाठीमागच्या महिन्यामध्ये कुठली पौर्णिमा झाली? वट सावित्रीची पौर्णिमा झाली. महिलांचाच सण येतो आणि पुढचा पण महिलांचा आहे. आणि आता हा जो आहे तो आपला गुरुपौर्णिमेचा सण आहे. तर प्रत्येक पौर्णिमेला किंवा अमावस्याला असे हिंदू धर्मामध्ये सण आलेले असतात. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला हा गुरुपौर्णिमेचा उत्सव आपण हिंदू धर्माच्या गुरु शिष्य परंपरेनुसार साजरा करतो. तर गुरु शिष्य परंपरा मग कधीपासून सुरू झाली? बऱ्याच मुलींनी सांगितलं, एवढ्या डिटेलमध्ये जायची काही गरज नाही. आपण ऐकतो नेहमी की ह्या गुरुपौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा पण म्हटलं जातं. व्यास म्हणजे काय आपण शाळेमध्ये शिकलो. व्यास म्हणजे काय, त्रिज्या म्हणजे काय, जरासं इकडं खोलामध्ये जाऊयात आपण. व्यास म्हणजे काय? जे सर्कल असतं त्याला जे पूर्ण असते रेघ ती व्यास असतं किंवा त्या सर्कलचं विभाजन केलं जातं त्याला व्यास म्हणतात. आणि त्रिज्या काय असते तर अर्ध्यातनं असते, बरोबर. तर व्यास म्हणजे काय? शब्दशः व्यासाचा अर्थ काय होतो तर व्यास म्हणजे विभाजन. त्या सर्कलचं विभाजन केलं जातं 2 भागामध्ये किंवा आपण भाकरीचे 4 भाग करतो असं एकदा तो व्यासाने करतो. तर व्यास हे पद आहे. जसं गुरुपद आहे तसं व्यासपद होतं पूर्वीच्या काळामध्ये. तर व्यासांना व्यासपद असं का दिलं? व्यास का म्हटलं? तर व्यासांनी काय केलं की एकच वेद होता हिंदू धर्मामध्ये पूर्वीच्या काळापासून, सनातन काळापासून. प्राचीन काळाला सनातन काळ म्हणतो कारण त्याची निर्मिती आतापासून सनातन काळ सुरू झाला किंवा आता कलियुग आतापासून सुरू झाला असं असतं. परंतु सनातन हा आहेच, ते आतापासून सुरू झाला आणि मग सुरू झाला असं काय नाही. सनातन धर्म किंवा सनातन काळ हा आहे, तो आहेच तो. त्याच्यामुळे त्याला सनातन म्हटलेलं असतं. माझं काही माझ्या बुद्धीप्रमाणे मी त्याचं विश्लेषण करते, काही त्याचं वेगळं पण असू शकतं, तर तुम्ही समजून घ्या. तर व्यासांना व्यास का म्हटलं जातं? तर प्राचीन काळापासून ज्ञानासाठी वेद होते आणि ते काही लिखित नव्हते. ते गुरु शिष्य परंपरेनुसार शिष्यापर्यंत पोहोचवायचे आणि पुढे शिष्य परंपरा त्या ज्ञानाची चालत आली. ज्ञान म्हणजे वेद, वेद म्हणजे ज्ञान. पूर्वीच्या काळामध्ये ज्ञानाला वेद म्हटलं जायचं. तो एकच वेद होता, ब्रह्माच्याकडं एकच वेद होता असं म्हटलं जातं. म्हणजे ज्ञान एका ठिकाणीच एकत्र केलेलं होतं. ह्या व्यासांनी काय केलं तर ते एकत्र केलेलं एवढं समजू शकत नाही ना तुम्हाला. सगळेच विषय एकत्र केले तर कसं होईल? अभ्यास करणं अवघड होईल. ह्या व्यासांनी काय केलं तर त्याचं विभाजन केलं. विभाजन कशामध्ये केलं? 4 वेदामध्ये केलं. तुम्हाला माहिती आहे ऋग्वेद, यजुर्वेद काय असतं? 4 वेदामध्ये त्या ज्ञानाचं विभाजन 4 वेदामध्ये केलं, विभाजन केलं. म्हणून त्यांना व्यास ही पदवी प्रदान केली आणि तेव्हापासून व्यास पद निर्माण झालं. गुरुपद आहे, गुरुपदाला पोचावं लागतं, शिष्यपदाला पोचावं लागतं. किंवा पद म्हणण्यापेक्षा ते तत्व आहे, गुरुतत्व आहे. मग त्या तत्वामध्ये काय सांगितलं जातं की आता गुरुतत्व म्हणजे काय? गुरु काय करतो? मॅडमने सांगितलं मला आलेला की मॅडम तुम्ही थोडंसं जरा त्यांच्यामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण बोलताना थोडंसं तुम्हाला विषयच आहे वाटतं ना तो. तर कसं असतं बघा, आपल्यामध्ये काय होतं म्हणजे आमच्या हॉस्टेलच्या मुलींच्यामध्ये पण एखादी मुलगी अशी असते की तिला कुठलीच गोष्ट चांगली वाटत नाही, कुठलीच आल्यापासून. म्हणजे आता आम्हाला थोडंसं
ऑब्झर्वेशन मुली कळतात, सगळ्यांनाच कळत असतात, आम्हाला पण कळतात. मुलगी तुमच्या प्राचार्यांना सुद्धा ऍडमिशनला आल्यानंतर मी टिकणार का, ऍडमिशन घेणार की नाही, रोज येऊ शकते की नाही, थोडंसं 90% कळतं. तर कसं ते पॉझिटिव्हिटी म्हणजे काय असते की तुम्ही ना प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा अँगल बदलला पाहिजे. मग इकडं व्यासांना काही संघर्ष नव्हता का? व्यासांचा जन्म कसा झाला सांगा बरं, माहित आहे सगळ्यांना. कसा झाला? एका कुमारी ते मत्स्यगंधेच्या पोटी झाला. जसं श्रीकृष्णाचा जन्म मागच्या वेळेला सांगितलं की बंदिवासामध्ये झाला, त्यांना काही संघर्ष नव्हता का? त्यांना काय समोर जीवनामध्ये काय वाईट गोष्टी आल्या नाहीत का? तरी सुद्धा त्यांनी जगाला ज्ञान दिलं आणि हसत राहिले. श्रीकृष्णाचे सगळे फोटो हसरे आहेत, कन्हैयापासून छोट्या बाळापासून ते शेवटच्या पर्यंत सगळे 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 हसरे. तसं व्यासांचा जन्म सुद्धा कुणाच्या पोटी झाला? पाराशर ऋषी आणि मत्स्यगंधेच्या पोटी ह्या व्यासांचा जन्म झाला, माहित आहे ना तुम्हाला. आणि मग तो व्यास लहान असताना जन्म झालेला असताना तो मोठा, जसं श्रीकृष्ण 5-6 वर्षाचा 8 वर्षाचा ते ह्याच्यात समोर दिसायला लागला, म्हणजे यशोदाने वसुदेव देवीच्या पुढे दिसायला लागला, तसा हा व्यास सुद्धा. कारण ही मत्स्यगंधा कुमारी होती, तर त्यांनी ऋषींना विचारलं की मग माझं कसं होणार ना, हा पोटाला हा बाळ सांभाळायचा, म्हणजे समाजामध्ये राहणं शक्य नाही. म्हणून व्यास मोठा झाला आपोआप आणि तो जंगलामध्ये जन्मल्या ज्ञानासाठी जंगलामध्ये निघून गेला. आणि त्याच व्यासानं, म्हणजे तो आता त्याला आई वडील असे आहेत, ह्या व्यासांनी आपल्या सर्व मानव जातीसाठी एवढं मोठं ज्ञान दिलं. आणि म्हणून आज तागायत व्यासांच्या पेक्षा मोठे गुरु कोणीही झालेले नाही, व्यासांच्या पेक्षा ज्ञान देणारं कोणीही झालं नाही. व्यासांनी जे जगाला दिलं 4 वेद, 18 पुराणं, 6 शास्त्र आणि महाभारतासारखा एवढा मोठा ग्रंथ व्यासांनी दिलाय. आणि ह्या एवढ्या ह्याच्यामध्ये साहित्यामध्ये सगळं सृष्टीचं सामावलेलं आहे. म्हणून त्यांना जगद्गुरु म्हणतात, पहिले गुरु म्हटलेलं आहे. तर ह्याच्यामध्येच बघा तुम्ही, मागच्या वेळेला मी गीतेबद्दलचं थोडंसं सांगितलं होतं. तर गीता म्हणजे काय आहे? गीता कोणी लिहिली? व्यासांनीच लिहिलेली आहे. गीता कोणी लिहिली? व्यासांनीच लिहिलेली आहे. व्यासांनी का लिहिली आपल्याला माहीतच नसतं. व्यासांनी का लिहिली? गीता ही स्वतंत्र ग्रंथ नाही, भगवद्गीता स्वतंत्र ग्रंथ नाही. महाभारतामधलं भीष्म पर्वातल्या 700 श्लोक, संस्कृत श्लोक म्हणजे भगवद्गीता. किती लोकांना आपल्याला माहीतच नसतं. भगवद्गीता स्वतंत्र ग्रंथ नाही, तो महाभारतामधला भीष्म पर्वातला 700 श्लोक, भीष्म पर्वामधले 700 संस्कृत श्लोक आहेत. म्हणून भगवद्गीतेचे लेखक सुद्धा कोण आहेत? व्यास महर्षी आहेत. तर असे हे थोर व्यास महर्षींनी सगळं जे ज्ञान आहे, आपण आता त्याला नॉलेज म्हणू, तेव्हा ते वेद होते. नंतर शब्द कसा फरक होतो बघा. प्राचीन काळामध्ये त्याला वेद म्हटलं, आता जे आपण नॉलेज म्हणतो, इन्फॉर्मेशन म्हणतो, तेव्हा त्याला वेद म्हटलं, नंतर ज्ञान म्हटलं, आणि नंतर आता काय म्हणतो? नॉलेज म्हणतो, इन्फॉर्मेशन म्हणतो. तर असं शब्दामध्ये फरक होत गेला. आणि ते सगळं ज्ञान व्यासांच्या पासून आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणून सगळं साहित्य असू दे, कुठली पण शाखा असू देत, मेडिकलची असू दे, कुठली असू दे, कुठली असू दे, सगळ्या शाखा त्या 4 वेदांमध्येच समाविष्ट आहेत. आणि त्याच्यामुळं त्यांना असं पण सांगितलं जातं की व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, जे सगळं ज्ञान आहे ते व्यासांचं उच्छिष्ट आहे, व्यासांचंच आहे. एवढे मोठे गुरु आहेत, म्हणून त्यांचा जन्मदिवस हा आपण गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करतो. तर आपल्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि पुढं थोडंसं व्याख्यान सुरू करते माझं. तर गुरु म्हणजे काय असं थोडंसं बघूयात आपण. गुरु काही ठिकाणी असं सांगितलं जातं संस्कृतमध्ये, त्याचं विश्लेषण करून की गुरु, माझं चुकत असलं तरी पण सांगा. गु शब्दाचा अर्थ अंधार आणि गु म्हणजे प्रकाशा, म्हणजे ती क्रिया आहे. गु म्हणजे प्रकाशाकडून अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याची क्रिया. तर गुरु तत्व आहे, त्या तत्वाला कोण पोचतं, तत्वाचा अभ्यास थोडासा आपल्याला
कळायला पाहिजे. आता तत्व साधं सोपं सांगायचं म्हटलं तर काय सांगता येईल बघा उदाहरण, की आपल्यामध्ये सुद्धा त्या तत्वामुळे प्रत्येकाचं अस्तित्व असतं. आपल्यामध्ये आत्मतत्व आहे म्हणून आपलं अस्तित्व आहे. आपल्यामध्ये न दिसणारं आत्मतत्व आहे. तत्व म्हणजे काय? तत्व म्हणजे दिसत नाही, ती क्रिया आहे, ती क्रिया आहे. तर आपल्यामध्ये आत्मतत्व आहे ज्याच्यामुळं आपलं अस्तित्व आहे. पेढ्यामध्ये गोडी असते, फुलांच्या मध्ये सुगंध आहे, तर ते तत्व आहे. सुगंध काढून टाकला फुलांच्या मधला तर ते सुगंधाला त्या फुलाला अस्तित्व राहत नाही. तसं गुरु तत्व आहे. दुसरीकडे असं सांगितलं जातं की गुरु म्हणजे मोठा. शब्दशः अर्थ बघितलं तर गुरु म्हणजे मोठा. मोठा म्हणजे काय? आता आपण लहानपणी ऐकलं शाळेमध्ये की लघुग्रह आणि गुरुग्रह. ग्रहामध्ये गुरुग्रह म्हणतो, गुरु म्हणजे मोठे ग्रह आणि लघुग्रह. किंवा आपले म्हणजे मी जे त्या जेव्हा ते शब्दांची खोड करत होते, वाचत होते ना, तेव्हा ज्युपिटर शब्द त्या ह्याला आला होता बघा. तुमची बाईक असते ना, तर ते ज्युपिटरच्या नावाची एक आहे. तर ज्युपिटर म्हणजे काय? गुरु. तर गुरु म्हणजे काय? तर मोठं. म्हणजे व्यास महर्षींना आपल्याला आपल्या सगळ्यात मोठं म्हणून आपण त्यांची वंदना करतो, त्यांचं कृतज्ञता व्यक्त करतो. कारण ते जर नसते तर कदाचित गुरु शिष्य परंपरेनं आतापर्यंत ते ज्ञान आपल्यापर्यंत पोचलं असतं की नाही माहीत नाही ना. तर त्यांनी लिहून ठेवलं. आणि लिहिणारी व्यक्ती कोण आहे माहिती आहे का? असं सांगितलं जातं की हे सगळं ग्रंथांची रचना किंवा वेदांची जे लिहिण्याचं काम केलेलं आहे ते शंकर पार्वतीच्या मुलानं म्हणजे गणपतीनं हे सगळं लिहून ठेवलेलं आहे. तर गणपतीला पण आपण श्रेष्ठ मानतो. आता आपण पुढं जाऊया त्याच्या की तुम्ही सुद्धा पुढचे इन फ्युचर गुरु बनणार आहे. गुरुमधनच गुरुजी शब्द झाला. गुरुजी शब्दाची उत्पत्ती गुरुमधनच झाली ना. गुरुजी प्राचीन पूर्वीच्या काळामध्ये, प्राचीन अलीकडच्या काळामध्ये गुरुजी म्हणायचे. जे शिक्षक शिकवायचे त्यांना गुरुजी म्हणायचे. शिक्षा हा हिंदी शब्द आहे आणि त्या शिक्षावरनं शिक्षक किंवा शिक्षिका किंवा शिक्षण असं तयार झालं. तो हिंदी शब्द आहे ना की मराठी, बरोबर ना. त्याच्यात समोर जायचं धाडस होत नव्हतं. परंतु ती परिस्थिती काय आता राहिलेली नाही. तर ते म्हणजे आदर करणं किंवा हे जे पूर्वीच्या काळामध्ये होतं ना, तर ते थोडंसं कमी झालेलं आहे. परंतु त्याची गरज आहे असं मला वाटतं. म्हणजे घाबरायला पाहिजे, थोडंसं रिस्पेक्ट पाहिजे, घाबरायला पाहिजे तुम्ही. आणि त्याच्यातूनच मग पुढे नम्रता निर्माण होते तुमच्यामध्ये. हे सगळं गुरुजींच्या मध्ये पूर्वी असायचं आणि शिष्यांच्या मध्ये पण पूर्वी असायचं. तर गुरु शिष्य परंपरेमध्ये पूर्वीच्या काळामध्ये शाळा होत्या. अगदी प्राचीन काळामध्ये म्हटलं तर गुरुकुल पद्धती किंवा गुरु आश्रमामध्ये जावं लागायचं. म्हणजे गुरु म्हणजे मोठे, तर त्या आश्रमामध्ये जाऊन आपण शिकायचं. जी काय कुठली कला आपल्याला शिकायची, सगळ्यात शस्त्रकला असू दे, कुठली कला असू दे, ते शिकवायचे गुरु आश्रमामध्ये. तर गुरुंनी सुद्धा पूर्वीच्या काळामध्ये शिष्याला शिष्यत्व असेच देत नव्हते. शिष्यत्व स्वीकारताना परीक्षा असायच्या. आता काय होतं, शिष्य स्वीकारताना शाळेमधनं, मला आता बोलायचं ह्या व्यासपीठावरनं बरोबर आहे की नाही माहीत नाही, पण इथं शिष्यत्व स्वीकारताना आता अलीकडं काय झालेलं आहे, कॉलेजमध्ये शाळेमध्ये फीच्या आधारावरती शिष्यत्व स्वीकारलं जातं. आधार कशाचा असतोय? फीचा. डोनेशन कोणी जास्त देतंय त्याच्यावरती. म्हणजे प्राथमिक शाळा असू दे, कुठली शाळा असू दे, जिथं आपल्याला शिकायचं तिथं फीच्या आधारावरती ते शिष्यत्व स्वीकारले जातं. पूर्वीच्या काळामध्ये कसं होतं, शिष्य स्वीकारताना गुरु त्यांची परीक्षा घेत होते. म्हणजे लगेच स्वीकारत नव्हते शिष्यत्व. तो गुरु शिष्य होण्याच्या ह्याचा आहे का, ॲबिलिटी त्याच्याकडे आहे का हे बघून त्याला शिष्य करत होते. मग मी परवाच आता तुमच्याकडे यायचं म्हटलं, थोडंसं जरा ऐकत बसले कुणाचं काय काय म्हणतात ते, आणि तेच तुम्हाला सांगते. तर एका व्याख्यानामध्ये असं सांगितलं होतं की शिष्य स्वीकारताना, म्हणजे बऱ्याच ठिकाणी असतंच असं बघा, आपण एखाद्या आश्रमामध्ये गेलो तर तिथं पण शिष्यत्व लगेच मला म्हणजे कुठला पण संप्रदाय असू दे तिथं शिष्यत्व, माळ घाला म्हटलं पंढरपूरची तरी एखादा चांगला जर
त्या स्टेजला पोहोचलेले असले ना गुरु, तर तुम्हाला स्वीकारत नाहीत. तुमची परीक्षा घेतात ते, आणि नंतर तो पुढचा शिष्य टिकणारा आहे की नाही, त्याच्याकडे ती ॲबिलिटी आहे की नाही, ही परीक्षा बघूनच ते शिष्यत्व स्वीकारतात. तर त्यांनी अशी परीक्षा घेतली होती की ते काय सांगितलं त्यांनी, एक थोड्या दिवसांनी 4 महिन्यांनी तू परत माझ्याकडे ये, मग तुला हे देतो, अपॉइंटमेंट दिली त्यांनी, त्या गुरुनी त्यांना, त्या शिष्याला, एक 4 महिन्यांनी परत ये. मग परत तो आला त्या आश्रमामध्ये, आणि त्यावेळेला काय होतं की ते तिथं जी सेवा करणारी बाई असते ना, तर ती बाई झाडत होती समोरचं अंगण, आणि झाडता झाडता त्या बाईनं ती समोर आल्यानंतर हे सगळं परीक्षेसाठी करूनच ठेवलेलं असतं. त्याच्यापेक्षा सुद्धा गुरुचरित्रामध्ये जो पहिले अध्याय ते आहेत ना, सगळे गुरु शिष्याचेच आहेत, शिष्य कसा असावा आणि तो परीक्षा कसा पास होतो त्या गुरूंच्या बद्दलचे गुरुचरित्रामध्ये खूप सुंदर पहिल्या अध्यायापासून आहे. तर हे मी ऐकलेलं सांगते तुम्हाला थोडंसं. तर ती बाई काय करते, झाडता झाडता त्या मुलाच्या अंगावरती ते सगळं केर कचरा असतो तो जातो मुद्दाम घालत, आणि मग तो काय करतो, त्याला राग येतो ना त्या मुलाला, जो कोणी शिष्यत्व करायला आलेला असते त्याला राग येतो, आणि मग काहीतरी बोलतो त्याला वाईट वाईट, दिसत नाही का, काय होत नाही का असं म्हणून, आणि मग येतो शिष्य गुरूंच्याकडं नमस्कार करतो, आणि मग गुरु त्याला सांगतात की बाबा रे, मला आता काही वेळ नाही, अजून थोड्या दिवसांनी 1-2 महिन्यांनी परत येईल, मला जे काय उपचार विधी काय शिष्यत्व पत्करण्यासाठी करायचं असतं त्याच्यासाठी माझ्याकडे काही वेळ नाही, अजून 1-2 महिन्यांनी तू येतोस का? ठीक आहे म्हणतो तो, आणि जातो परत 2 महिन्यांनी येतो. तर परत ती काय करत असते, शेणाने सारवत असते पुढचं, आणि ते सारवता ते शिंतोडे त्याच्या अंगावरती जातात. मग परत अजून एवढा मोठा राग येतो, मग तो काय करतो, असं बोलण्यापेक्षा मनातल्या मनात फुटफुटतो काहीतरी, त्याला थोडंसं म्हणजे वाईट साईड शब्द तिच्यापर्यंत पोचायला नको, फुटफुटतो, आणि चेहऱ्यावरचा हावभाव राग आल्यासारखा असा करतो, आणि गुरूंच्याकडे जातो, नमस्कार करतो, आणि गुरुनी हे सगळं बघितलेलंच असतं. आणि मग नमस्कार केल्यानंतर गुरु परत एकदा त्याला सांगतात की बाबा रे, थोडं मला काम आहे दुसरं काहीतरी, आणि तू परत जरा 1 महिन्याने येतोस का म्हणून, असं अपॉइंटमेंट ती आताच्या काळामध्ये. तर ठीक आहे म्हणतात, आता शिष्य गुरु तर करायचेच ना, तर मग ठीक आहे म्हणतात, आणि जातो तो परत 1 महिन्याने येतो, आणि मग परत मला वाटतं ते तिच्याकडनं पाणी शिंपडलं जातं, आणि त्यावेळेला मात्र तो थोडंसं मग ते म्हणजे मनामध्ये इच्छा तर प्रखर आहे ना, गुरु करून घ्यायचंय, ज्ञान संपादन करायचंय, इच्छा म्हणजे निर्णय. पहिली पायरी काय आहे, तुम्हाला शिकायचं असलं तर तुमचा निश्चय पाहिजे, तुमचा निश्चय पाहिजे, ती पहिली पायरी. मग निश्चयानंतर पुढच्या ज्या अडचणी येतात ना, आता त्या ठिकाणी एखादा दुसरा शिष्य असता तर पहिल्यांदाच अशी अडचण आली म्हटल्यानंतर जाऊ दे, ते गुरु काय करायचं आपल्याला, आपलं मस्तपैकी इकडे व्यवसाय चालू आहे, पैसे मिळत असतात, कुणीतरी सांगण्यावरनं गेलेला असतं, ते गुरु खूप छान आहेत बरं का, तुझ्या व्यवसायामध्ये चांगली बढती बिडती होईल बरं का, असं म्हणून कुणाच्याकडनं तरी ऐकलेलं असतंय, आणि त्याच्यामुळे गेलेला असला तर तो तिथंच थांबतो, तो परत दुसऱ्या वेळेला आणि तिसऱ्या वेळेला येण्याचं काय बघत नाही. परंतु त्याने निश्चय केलेला असतो, आणि त्याच्यामुळे तो तिसऱ्यांदा सुद्धा तिथं जातो, आणि त्यावेळेला मात्र तो शांत बसतो, जरी अंगावर पाणी पुडलेलं असलं तरी सुद्धा शांततेने जातो गुरूंच्या पुढं. त्याच्या चेहऱ्यावरती सुद्धा काही हावभाव दिसत नाहीत असे रागाचे बिगाचे, आणि मग ते गुरुजींनी ते बघितलेलं असतंय, आणि मग गुरुजी म्हणतात की हा आपल्या परीक्षेमध्ये पास झाला, त्याला शिष्य म्हणून स्वीकारायला काय हरकत नाही. आणि तेव्हा ते शिष्यत्व त्याला जो काही विधी असत त्यांच्या पंथामधला, आता पंथ किती आलेत माहिती आहे आपल्याकडे, खूप वेगवेगळे, जसं कॉलेजेस वेगवेगळे झाले, इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, आणि काय CBS पद्धती, तसं इकडं सुद्धा ज्ञानार्जनासाठी, आध्यात्मिक ज्ञानार्जनासाठी सुद्धा पंथ भरपूर आहेत, वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय, आणि काय, पण सगळीजण कुठं पोचवतात, एकाच ठिकाणी पोचवतात. कुठं पोचवतात, ज्ञानाकडे पोचवतात. आणि ते ज्ञान काय असतं, तर मागच्या वेळेला पण सांगितलं, ज्ञान काय असतं तर पहिल्यांदा मी म्हणजे कोण हे कधी संपतं माहिती आहे काय. आता हा जो सांगितला ना शेवट केला स्वीकारण्याचा, शिष्यत्व स्वीकारण्याचा, हे कधी संपलं त्याचं की मी शरीर आहे. राग कुणाला येतो, मी आहे, मी रेक्टर आहे, आणि ही मुलगी काहीतरी बोलत नाही, किंवा मी सांगितलेलं ऐकलंच नाही त्यावेळेला, आणि माझ्या मनामध्ये माझा रेक्टरचा भाव असतो,
मी रेक्टर आहे, पदाचा भाव असतो तो. आणि मग त्या मुलीने समोरच्या जर ऐकलं नाही तर राग येतो. पण तो रेक्टरचा भाव, तो रेक्टर म्हणजे शरीराला दिलेलं पद आहे किंवा नोकरीसाठी दिलेलं पद आहे. मी म्हणजे ते आहे का, मी त्याच्या पलीकडची आहे. जर तुम्ही ह्या शरीरासाठी जे शरीरा सगळ्या गोष्टी होतात ना, मी म्हणजे शरीर जर पकडलं तर तुम्हाला त्रास होणारच. मी म्हणजे शरीर जर पकडलं तर तुम्हाला त्रास होणारच. मी म्हणजे आता विद्यार्थी आहे, म्हणजे विद्यार्थी हे तत्व आहे, त्या तत्वाला पकडून तुमचा रोल केला तर काय हरकत नाही. पण मी म्हणजे कोण पाटलाची मुलगी, मग कोण ह्याची मुलगी, मी म्हणजे कोणी लग्न झालेले आहे. ह्या शरीराला मी काळी गोरी, मी सुंदर आहे, मी PhD केले परत DED करायला आले आणि तरी मग मॅडम काहीतरी म्हटल्या तर मला अपमान होतो. हे शरीराला सगळं आहे. हे शरीर सोडून तुम्ही कधी जाता बाहेर आणि ह्या शरीराला सोडलं बाजूला तर प्रयत्न करा. आता ऐकताय ना तुम्ही, तर प्रयत्न करायचा. आम्ही सांगतोय म्हणजे आम्ही पण पूर्ण शरीराच्या बाहेर आहे असं नाही. आम्हाला पण इगो निर्माण होतो कधीतरी. आम्हाला सुद्धा इगो निर्माण होतं. एवढं मोठा खुर्चीवर बसले आणि मुलगी समोरनं एखादी मोठ्यानं बोलायला लागली की नाही, राग येतो आणि मग काहीतरी बोलावं असं वाटतं. पण दुसऱ्या क्षणी थोडंसं आपण ज्ञानी आहे ना, मग ठीक आहे, शांततेने ती परिस्थिती हाताळते. तर थोडंसं काय करायचं माहितीये का, की आपण मी म्हणजे शरीर नाही. हे कधी कळतं, खूप उशिरा कळतं, शेवटच्या क्षणी कळतं. पण आता आपल्याला ज्ञान संपादन करायचं, तर मी म्हणजे शरीर नाही, मी म्हणजे आत्मा आहे. आणि तो आत्मा खूप सुंदर असतो, पवित्र असतो. कसा सुंदर असतो तर जन्मलेलं मूल कसं असतं, काळं जरी असलं, नकट जरी असलं तर खूप तेजोमय दिसतं. का दिसतं तर आपला आत्मा पवित्र असतो आणि त्याचं दर्शन होतं आपल्याला, त्या आत्म्याचं. त्याला माहित नसतं मी कोण आहे. त्याला वर्ण त्याला रंगवलं, काय केलं, चांगली वस्त्र घातली, काय केली, एका क्षणात ते काढून टाकतं आणि त्याचं चोळामोळा करतं. कारण त्याला शरीराशी काय घेणं देणं नसतं. आईनं किती जरी नटवलं ना त्याला, एका क्षणात तो काहीतरी करून टाकला. कारण त्याला शरीराशी घेणं देणं नसतं. जोपर्यंत आपण आत्मदर्शनामध्ये आहोत तोपर्यंत आपण सुंदर दिसणार आणि आपल्याला काय त्रास होणार नाही. मॅडम म्हटलं की तुम्ही पॉझिटिव्हिटी बोला, त्रास होणार नाही म्हणजे काय, मग असा त्रास होतो आपण जेव्हा शरीर म्हणून पकडतो ना ग, तेव्हा आपल्याला त्रास होतो. मग परीक्षेमध्ये कमी मार्क पडले किंवा अभ्यासाला वेळच मिळाला नाही, सगळ्या गोष्टी आनंदाने स्वीकार. त्रास व्हायची काही गरजच नाही ना. काल एका रात्रीच मी उदाहरण सांगते. एक मुलगी 10-11 वाजता आली वरच्या सेकंड फ्लोअरची हॉस्टेलची, आणि मॅडम त्या 9 नंबरच्या मुली आमची दारच वाजवतात म्हणून. मग त्या 9 नंबरच्या मुलींनी त्यांच्या बी अगोदर तक्रार केलेली होती, त्या त्रास देते. आता कसं सोल्युशन, माझ्या मनामध्ये कुठला भाव निर्माण झाला माहितीये का, ते श्रीकृष्ण सगळ्या गोपिका त्या यशोदा मातेकडं तक्रार घेऊन यायच्या. म्हणजे खरोखरचा भाव निर्माण सांगेल, सोंगढोंगाचं नाही. त्या क्षणी माझ्या मनामध्ये भाव निर्माण झाला की ते श्रीकृष्ण सगळ्या गोपिका यशोदा मातेकडे तक्रार घेऊन यायच्या. काय तक्रार घेऊन यायच्या, आमचं इथे चोरून दही खाल्लं, मटकी फोडली आणि काय केलं, आणि लहान आहेत ना. आणि मग लहानपणी असं नाही करायचं, लहानांनी असं नाही करायचं, मग कोणी आम्ही करायचं का, आम्ही करायचं का. खोड्या लहान मुलींनी नाही करायच्या तर मग कुणी करायचं, आम्ही करायचं का. लहानपणी त्यांना आनंदाने खेळू देत ना, जरा असं करू देत, जरा असं करू देत, जरा असं करू देत. ही परिस्थिती थोडीशी हाताळावी लागते, जरासं जास्त नाही झालं पाहिजे, परंतु ते करणारच ना. हे वय आहे तुमचं, थोडंसं तुमचं पण वय आहे, जरा हसणार खेळणार आणि काय करणार. तर ते ज्या त्या वयामध्ये जे करायला पाहिजे ते शरीराला, शरीर धर्मानुसार, तो शरीराचा धर्म आहे. लहानपणी काय करायचं, वयात आल्यानंतर काय करायचं, हे हा नाट्य आत्म्याचा, शरीराचा धर्म आहे. आणि म्हणून जे श्रेष्ठ आत्मे आहेत ना, ते जे ज्ञानदेव तुकाराम हे संत मंडळी आहेत ना, श्रेष्ठ आत्मे आहेत, महान आत्मे आहेत. हे लहानपणी सुद्धा त्यांना ते शरीराचं भान नव्हतं, त्याच्यामुळे लहान असताना सुद्धा ते शरीर धर्मानुसार नाही वागले. ते आत्मदर्शनामध्ये असल्यामुळे ते आत्मेच्या ह्याच्याप्रमाणे वागले. तर शरीर, आपण सगळे सर्वसामान्य आहे ना, की श्रेष्ठ निष्ठ असं काही नाही. त्याच्यामुळे आपल्या शरीर धर्मानुसार आपण वागणार. आता धर्म इथे शब्द आला म्हणून तुम्हाला सांगते, धर्म म्हणजे धारण करणे. धर्म म्हणजे
धारण करणं. तुम्ही विद्यार्थी आहे ना, तर तुम्ही काय धारण करायचं? बीएडचा विद्यार्थी आहे तर तुम्ही काय धारण करायला पाहिजे, काय कर्तव्य बजावायला पाहिजे, काय जबाबदारीनं वागायचं, ते म्हणजे धर्म. तुमचा विद्यार्थी धर्म, तुमचा विद्यार्थी धर्म, माझा रेक्टरचा धर्म, प्राचार्यांचा धर्म. धर्म म्हणजे ना की मुसलमान मराठा, हे किती चुकीचं चाललंय माझ्या दृष्टिकोनातून, तुमच्या दृष्टिकोनातून ते मी सांगते ते चुकीचं सुद्धा असू शकतं. धर्म म्हणजे धारण करणं. धर्म म्हणजे जो रोल आहे ना, तो रोल निभावणे, त्या रोलचं कर्तव्य आणि जबाबदारी. आणि मग तुमचा धर्म काय सांगतो, विद्यार्थी धर्म. तर मी इथं पहिल्यांदा काय सांगतो धर्म तुमचा, की आपण ॲडमिशन घेतलंय तर न चुकता आपण कॉलेजमध्ये येणं जबाबदारी आहे. म्हणजे कधीतरी काहीतरी प्रॉब्लेम असला, अडचण असली तर ठीक आहे ना, पण कुठं शिकवलं जात आहे किंवा सॉरी कुठं तिथं क्लास एवढे असतात किंवा कुठं एवढा अभ्यास असतो जड डीएडचा. आम्हाला तर वाटतं डीएड म्हणजे असं काय अभ्यास जास्त नसतो, अजून सुद्धा वाटतं. पण जेव्हा पुस्तकं बघितली ना तुमची, खूप